बंद पडतात ना मोबाईल सगळे काढायचे बाहेर. जसं आपल्याला जसं पाहिजे तसा घेता येतो ना. का मध्ये इथं मंदिरातला हे नव्हतं. पहा आपण आलेलो आहोत या ठिकाणी कर्नाटक येथील हंपी नंतर बदामीचा हे नयनरम्य असा हा परिसर. हे पहा या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत बदामीला. कर्नाटक येथील बदामी हे अतिशय सुंदर असं हे नयनरम्य प्रेक्षणीय स्थळ आणि आता आपण जाणार आहोत तिथे लेण्या पाहण्यासाठी. पहा आम्ही सर्व मैत्रिणी सर्व फॅमिली टूर आम्ही या ठिकाणी अरेंज केलेला आहे अशा सुंदर प्रेक्षणीय स्थळी. पहा आपण पाहत आहात बाजूला एक सुंदरसा लेक दिसत आहे. हा बदामी येथे असणारा हा छान प्रेक्षणीय स्थळ सुंदर स्थळ आणि तिथे आपल्याला पाहायला मिळालेला हे सुंदर असं तळ. हे मंदिर आपल्याला या ठिकाणी हे स्थळ पाहायला मिळते. पहा इथं याचा नमुना उत्तम शिल्पकलेचा नमुना हा आपल्याला इथं पहा. निश्चितच हे शिल्पकाम आपल्याला अतिशय सुंदरपणे मनभावक असं हे मनमोहक छान दिसतं. पहा आयुष्यामध्ये खरोखर या कर्नाटकमधील हंपी आणि बदामी या स्थळाला भेट न देईल तो खरं नवलच आहे. आयुष्यामध्ये जर आनंद घ्यायचा असेल तर खरोखर या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळाला आपण निश्चितच भेट देणं हे आपलं नयनरम्य स्थान पाहणं हे आपल्या निश्चितच आयुष्याचं सार. सुंदर लेणी खरंच पाहण्यासारखी बदल. तुला माकडाला किती खाऊ घालायची येतं घेऊन जातं ते घेऊन जातं. दोन दोन कशाला घेतले? चला एक दिन तुझ्या बरोबर मोबाईल सांभाळा बरं का.
पहा, हे पाहतो आहोत आपण चालुक्य राजाच्या काळामधील हे बदामी येथील हा आहे संग्रहालयाचा हा सुंदरसा निसर्गरम्य परिसरासह ऐतिहासिक स्थळ. प्रत्येक भटकंती करणाऱ्याने, जीवनाचा आनंद घेणाऱ्याने एकदा तरी हे बदामी, हंपी ही कर्नाटकमधील नयनरम्य ऐतिहासिक स्थळे पाहायलाच हवी. पहा, खूप सुंदर असा हा परिसर आपल्याला निश्चितच मोहून टाकल्याशिवाय राहत नाही. पाहतो आहोत आपण. या संग्रहालयाच्या आतमध्ये कॅमेरा नॉट अलाउड असल्यामुळे हा बाहेरचा परिसर आपण पाहत आहोत, जो की चालुक्य राजाच्या काळामधील हा परिसर आहे. आणि या संग्रहालयाच्या बाहेरील हा सुंदरसा परिसर आहे. परदेशातील पर्यटक या ठिकाणी हे ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळ पाहण्यासाठी येतात. हे दगडी शिल्प, ज्यामध्ये आपण जर डोळ्यांनी पाहिलं तर फक्त हे दगड किंवा हे चिरे एकावर एक मांडल्यासारखे वाटतात आणि दिसतातही प्रत्यक्ष तसेच.